राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम कचरेवाला आला आहे. गाडीवाला आला घरातून कचरा काढा, गाडीवाला आला घरातून कचरा काढा, गाडीवाला आला घरातून कचरा काढा, गाडीवाला आला घरातून कचरा काढा. शांती, जरा कचऱ्याची पिशवी कचऱ्या गाडीत टाक. हो आई, आत्ता टाकते. आणि ऐक, हिरव्या आणि निळ्या कचऱ्याच्या डब्यामधून पिशव्या बाहेर काढ. बरं, ठीक आहे. शांतीने दोन्ही डस्टबिन मधून पिशव्या बाहेर काढल्या. पिशवी कुठे ठेवायची ते आठवते का? हो ना, ओला कचरा हिरव्या डब्यात आणि सुका कचरा निळ्या डब्यात जातो. हा ओला कचरा आणि हा सुका कचरा. वा, शाबाश, एकदम बरोबर. शांती हसत हसत घरातील इतर कामात व्यस्त झाली. अचानक शांतीला प्रश्न पडला की तिने अंड्याची टरफले चुकीच्या डब्यात टाकली होती का. तिने आईला विचारले, आई, मी अंड्याची टरफले ओल्या कचऱ्यात फेकून दिली होती. सुक्या कचऱ्यात टाकायला हवे होते ना. आईने शांतीकडे काळजीपूर्वक पाहिले. मग ती हसून म्हणाली, नाही नाही, अंड्याची टरफले ओल्या कचऱ्यातच जायची. आईने चहाचा घोट घेतला. बरं, मला सांग, हा लाकडी चहाचा कप फुटला तर तो कोणत्या कचऱ्यात टाकला जाईल? हा तर मी सुक्या कचऱ्यातच टाकणार आहे. मला चांगलं आठवते आई. शाबाश. आता दुपार झाली होती. घरातील सर्व कामे जवळपास पूर्ण झाली होती. पण शांती कसल्या गोंधळात होती माहीत नाही. आई, आपण हा कचरा वेगळा का करतो जेव्हा हा सर्व कचरा एकाच वाहनात नेला जात असताना? मी समजावते. पहा, फळे आणि भाजीपाल्याची साले, अंड्याचे कवच, खराब झालेले अन्न इत्यादी हिरव्या डब्यांमध्ये टाकलेला ओला कचरा हा मुळातच नैसर्गिकरित्या पुन्हा पृथ्वीत मिसळला जातो. त्याचे खतामध्ये रूपांतर करता येते, ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोचत नाही. अच्छा. दुसरीकडे कागद, काच, प्लास्टिक, धातू, खाद्यपदार्थ, पॅकेजिंग साहित्य इत्यादी निळ्या डब्यात टाकलेला सुका कचरा पुनर्वापर करण्यायोग्य असतो. अच्छा. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे महत्वाचे आहे, कारण सुका कचरा पुनर्वापरासाठी दूषित होऊ नये. त्यामुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही तो वेगवेगळ्या डस्टबिन मध्ये टाकतो. अच्छा. ज्यात असतो 10% रिजेक्टेड कचरा, 10% विषारी कचरा, 40% कचरा जो पुनर्वापर होऊ शकतो, 60% सेंद्रिय कचरा. समजलं? समजलं. शांतीने आम्माजींचे लक्षपूर्वक ऐकले. मग ती म्हणाली, आई, तू जे काही म्हणालीस ना ते मला सगळं समजलं. पण मला ना फक्त एकच शेवटचा प्रश्न विचारायचे. हो, विचार. मला एवढं तर माहितीये की कचऱ्याच्या डब्यामध्ये लावलेल्या त्या मोठ्या कागदाच्या पिशव्या ज्यांना आपण विकत घेतो, त्या निसर्गात आरामशीर लहान लहान तुकडे होऊन त्याचं खात बनू शकते. बिलकुल. पण आपण त्यामध्ये कचऱ्याच्या अनेक छोट्या छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या जमा करून टाकतो. तर हे पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत का? शांतीचे ऐकून आम्मा निशब्द झाल्या. काय झालं आई? आम्माजी हसत म्हणाल्या, तू एकदम बरोबर आहे शांती. प्लास्टिक पिशव्यांमध्ये कचरा गोळा करणे योग्य नाही. आजपासून मी याचीही काळजी घेईन. मी पण आई. आताच आपण ऐकत होता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम कचरेवाला आला आहे. अनुवाद आणि रेकॉर्डिंग समर्थन क्लॅपर एंटरटेनमेंट सोबत. प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्रोफेसर उषा शर्मा. अकॅडमिक सपोर्ट याचना गुप्ता.